नॉर्वे भेटीच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्लोमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभागी. भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेला पंतप्रधानांनी केलं संबोधित. विद्यमान सरकारनं भारताचा आर्थिक DNA पूर्ण बदलल्याचं सांगत भारतात गुंतवणुकीसाठी उद्योजकांना निमंत्रण. भारत नॉर्वे संबंधांना हरित धोरणात्मक भागीदारीचं स्वरूप देत असल्याची पंतप्रधानांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा. TEPA अंतर्गत $100 अब्ज गुंतवणुकीचं लक्ष्य साध्य करण्याचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेचे राजे हेराल्ड पंचम यांच्या हस्ते सर्वोच्च सन्मान प्रदान. पंतप्रधान मोदी यांचा हा 32वा जागतिक सन्मान. राजनाथ सिंग यांनी हनोई इथे व्हिएतनामच्या संरक्षण मंत्र्यांच्या भेटीत संरक्षण संबंधांचा आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्याचा घेतला आढावा. जागतिक अशांततेच्या सद्यस्थितीत सर्वांनी राष्ट्र प्रथम या भावनेनं एक होऊन पंतप्रधानांनी सांगितलेल्या बचतीच्या संकल्पांना प्रतिसाद द्यावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्यातल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 6 तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण 993 कोटी 72 लाख रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी. राज्यातील ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या ई-बाईक ॲग्रिगेटर कंपन्यांनी शासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा कठोर कारवाईचा परिवहन मंत्र्यांचा इशारा. आणि उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून सर्वंकष मार्गदर्शक सूचना जारी.